हे बबिता, अगं तुझं नवरा आलं की बाहेर झालं नाही इथलं? हो. हा निघ मग जा. चला येते. लते पैसे दिले ना तिचे? नाही नाही. ए बबिता, थांब थांब, पैसे घेऊन जा तुझे. हो हो येते नंतर. नाही नाही मी लते जा ना, तूच दे ना तुझ्या हाताने. थांब ग. सॉरी सॉरी वहिनी, सॉरी सॉरी. लागल आहे का ग बघून? सॉरी वहिनी. लागलं का ग पुढे तुला? मग काय? अरे सॉरी. सोडूनच गेले की तुमची पोरगी आमच्या बहिणीला. समजून घ्या जरा. थँक्यू. आणि लग्नाला नक्की यायचं. हो हो. काय गलत ते तुझ्या हातावरला एस पुसला गेला काय? अभि हाताला काय लागले? मेहंदी. ही बघ ही बघ. अगं बाई रंगली बघ एवढी. आता काही जायची नाही होती. मेहंदी आहे का बायको? जाता जात नाही. सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली. भेटला का नाही तुला? नाही नाही. काय फोन बिन तरी आलता का त्याचा? नाही आई नाही आला, पण मी कवाचा ट्राय करतो त्याला, नाही लागत आहे. काय आखरी ते बाई. पण हे आता पोचला पोचला फोन करणार होता ना तो. ते पोरका बिना लई लई घोरला होता माझ्या जीवाला. हे बघा तुम्ही काळजी करू नका आई. असेल काहीतरी झालं असेल, फोन बंद पडला असेल. तुला ठाव आहे ना? अरे 1 मिनिट फोन बंद होऊ देत नाही तो. तर आता मला लई काळजी वाटायला लागली त्याची. एक मला सांगा, तुमच्याकडे त्या वकिलांचा नंबर आहे का? मग हाय तर द्या बरं. हे बघ याच्यामध्ये हे बघ. आहे का? हा 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 हा. काय म्हणताय?
शकत नाहीत आता. आता राध्या बघा तुम्ही काळजी करू नका आई. काहीतरी झालं असेल तो करेल ना फोन. हा असा कुठं जाईल तो. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला सोडायला येतो घरी. थांबा. हा चल. कुठे गेली आब्याची बाई? म्हणजे आब्या घरात नाही? जातो काय करतो एवढं राज्याला कुठं बाहेर जायचं आणि काय. हे आब्या कुठे गेला होता बाबा तू? विक्या भेटला म्हणजे त्याच्या आईला तरी माहित नाही माहिती त्यांना. कुठं गेलं म्हणायचं पोरग आता रे? येईल. अरे पण तवरला तिचे पाहुणे थोडेच थांबणार आहेत. नाही होणार खोळंबा त्यांचा. मग कुठून आणणार आहेस तू पैसे? अगं बघतो ना, करतो ना काहीतरी व्यवस्था. अरे आब्या माझ्यावर कशा काही रागवायला लागलं तू? तू घरात जा, मी येतो. हे बाब्या काही पण कर पण यांना कळू देऊ नको, नाहीतर अख्खं घर डोक्यावर घेतील आणि आपल्या दोघांची बी वरात निघल. काय बी करून लतीच्या पाहुण्यांच्या हातावर 2 लाख रुपये ठेवायला पाहिजेत. त्यानंतर वेळ भेटेल आपल्याला. आणि मग तो विक्या कुठे आहे काय आहे ते बी कळ. मला एकदा विक्या भेटूच दे, मग पाय तू मी काय करते ते. चल चल बघू आपण काय करायचं ते. नाही तू जा, मी येतो. आहे शब्द देतो मी, उद्या लतीच्या पाहुण्यांच्या हातात पैसे ठेवीनच मी. तुझ्या हातावर मेहंदी काढायचीच राहून गेली ग पोरी. कुठं काढली ना याची, मला आवडली. हाय त्यात समाधान मानायची सवयच आहे तुला. पण तुला कधीच तुझ्या मनासारखं काहीच मिळालं नाही. जे वाट्याला येतं ते गोड मानून घेतेस तू. एवढी हसतीस तर कधी कधी तुझ्या डोळ्यातल्या पाण्याचा अर्थच लागत नाही. अगं आहे मी खुश आहे. मला काही कळत नाही, सगळं कळतं मला. तुझ्या बापूंच्या सुखासाठी करते ना सगळं. त्याला काय झालं? नको ग एवढी शहाण्यासारखी वागू. आई म्हणून लयच लहान झाल्यासारखं वाटतं मला. असं का बोलते तू? नक्की तोंडावर आलं ग लग्न म्हणून म्हणते. आता डोळ्यात पाणी नको. तुला सगळं ठीक वाटतंय ना पोरी? हा विचार करण्याची ही वेळ नाही ना. चला झोपाया जाऊया, उद्या सकाळी लवकर उठायचंय ना. चल 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 चल. झालं का सगळं? हा मग बायकांच्या मेहंद्या झाल्या. लतिकाच्या मी मेहंदीचं म्हणत नाहीये, पैशाचं म्हणतोय. झालंच असेल. असल असल काय अर्थ आहे? हा म्हणजे मी विचारलं नाही ना. अहो विचारा, नेहमी पाठीची घालताना त्याला. मग ही विचारायची जबाबदारी बी तुमचीच आहे.
थोरल्याने गावात तोंड दाखवायची चोरी करून ठेवली. रात्रंदिवस पिऊन हिंडत असतं गावभर नुसतं. आता या धाकट्यानं गावात मान खाली घालायला लावू नये म्हणजे झालं. असं काय नाही होणार हो. तुम्ही त्याची वकिली करायचं बंद करा भाऊ आधी. हो तसं नाही, पण आब्याला माहित आहे की पैसे देणं किती गरजेचं आहे ते. या बघा, पहिला आणि शेवटचं सांगतोय, जर का बापूंला पैसे वेळेत नाही गेले तर गाठ माझ्याशी म्हणावं. हॅलो बायको बायको, झोपली की काय तू? आता झोपली असती तर तुमचा फोन कसा उचलला असता? मिस यू. झोपच नाही येत बघ. तुझा फोटो येण्यासारखा बघत असतो दिवस रात्र. कधी एकदा लग्न होते असं झालंय मला. उद्या येतोय आम्ही. झाली का सगळी पैशाची तयारी? अरे तुझ्या बँकेत विचारा तुझ्या ट्रान्सफरच्या बाबतीत. हो. हा, आणि लग्नानंतर नोकरी करायला पाहिजे तू. हो. आय लव्ह यू. तू पण म्हण ना. नाही मला नाही जमत. लाजते का तू? मग मी व्हिडिओ कॉल करतो तुला. नाही नको. नाही मला तुला आत्ताच्या आत्ता बघायचंय. अहो ताई शेजारीच आहे, मी नाही बोलू शकणार. अगं मग हळू आवाजात बोल ना. अहो ताई तर बाजूला झोपली आहे, नाही नाही बोलू शकणार. मग बाहेर येतो. कुठे जाते विचारलं तर काय सांगू मी? नाही हो, नाही नाही जमणार. सांगायचं तिला नवऱ्याशी बोलायला चालले. आपल्याला काही कोणाच्या बापाची भीती आहे का? मी करतो तुला व्हिडिओ कॉल, उचल तू. नाही नको नको, उद्या उद्या भेटू ना आपण. भेटून तरी काय उपयोग आहे? हातात हात तरी पकडतेस का तू? बायकोच ना माझी, लग्न होणार आहे ना आपलं. हे बघ नवरा आहे मी तुझा, माझं सगळं ऐकायचं. माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. मला ना तुझ्याशिवाय काही दुसरं सुचतच नाही. खरंच सांगतोय. हा माझी राणी आहे तू, माझी शोधू मोनू टोनू आहे तू. आपण उद्या भेटून बोलू. ठीक आहे. पैशांची तयारी ठेव म्हणा तुझ्या बापूंना. मला त्या गाडीवाल्याला कपडेवाल्याला पैसे द्यायचे. लव यू शोधू मोनू टोनू. ए लट्टू, मी तुझ्या स्वप्नात येणार आहे. तुझी छेड काढणार आहे. देशील ना मला एंट्री? शोधू मोनू. हे पहलवान अहो लागतंय काय? मोठीच तर पडली, दे की उचलून. वहिनींना सांग ना. तुमच्या वहिनी कवाच्या झोपल्या. फिट्टे 36
24, 36. केवड्यासारखा गोरा रंग, चाफेकळी सारखं नाक, मासोळीवाणी डोळे आणि डाळिंबासारखे वट. स्माइल केल्यावरती दीपिका पण फेल होती. आणि डोकं डोकं म्हणजे बुलेट ट्रेन पेक्षा बी फास्ट चालतंय. कोणाबद्दल बोलते तू? अप्सरेबद्दल, नाशिक बद्दल. ठीक आहे, तुझ्या समोरच तर उभी आहे, दिसत नाही वय तुला. व्यायाम भी करते. अजून काय हवंय तुला? कशात? तुझ्या वाहणाऱ्या बायको. हे पैलवान, अरे तुझ्या वाहणाऱ्या बायकोची ओढणी तू नाही उचलणार तर मग कोण उचलणार सांग ना. मी देणार ना, मी हाय की इकडं. मी उचलणार बी, लपेटून बी देणार आहे. असं अंगाशी. कशाला काढायची ती एवढी मेहंदी? हा, लग्न आहे वय तुझं? कोपऱ्यापर्यंत मेहंदी काढून मिरवायला आवडते मला. अजून काय हवंय? काय नाही. नाही ना, जाय झोप जाय. तर नेटाठ्या पोरीने रात्रीच्या वेळेला परक्यांच्या घरात असं हिंडू फिरू नये, बरं नसतं ते. जाय झोप जाय. जाय, इथून असं जायचं. जाय. अबे, ही आवडती का तुला? आहे. वर जा, उशीर झाला बाबा. विक्याचा फोन लागला? नाही, उद्या वकिलाशी बोलतो, त्याच्या सगळंच क्लिअर होईल. जाय झोप जाय, उशीर झाला लेकरा. लोकांचं नाही, माझ्या स्वतःच्या बहिणीचं घर आहे म्हणा. तुझी सासू मला पाण्यात बघती. बघू दे ग. हे बघ, एवढ्या मोठ्या इस्टेटीची मालकीण व्हायचं असेल ना तर थोडस नमतं घ्यावंच लागतं. एवढं 45 एकराचं वावर आहे, एवढं मोठं घर आहे, शेतावर 8 बैल, 6 म्हशी, 4 गाई. एवढं सगळं असताना आपण दोघींनी वाटून घेतलं तर कसं आयुष्यभर सुखात राज्य करू बहिणी बहिणी. ते सगळं ठीक आहे, पण तुझ्या सासूचं काय करायचं ग? सासूचा गोड बोलून गळा कापायचा. म्हणजे आता तुला या घरात यावंच लागतंय, काही ऑप्शन नाही तुझ्याकडे, कळतंय का? बाजूची डब्बी बघितली का, ती गडगड गडगड बोलती तिच्याशी. तसं बोल की तू जरा सासूशी माझ्या. आणि मग काय, एकदा का लग्न झालं का बस सासूच्या डोक्यावर वाट मिऱ्या. अभ्या पैसे देतो म्हणलाय आणि त्याचा शब्द पाहतो तो. आता बापूंना टेन्शन आलंय त्याचं, दिसतंय त्यांच्या डोळ्यात. बोलणार नाही ते कोणालाच. बोलायला हवं होतं का मी बापूंशी? नाही नाही, नको. त्यांचं टेन्शन वाढलं असतं. लतीला कल्पना दिली असती तर काही नाही करू शकणार. तशी बी आता बोलण्याची वेळ गेली निघून. आम्हाला सांगू का मी सगळं एकत्रच देऊन टाक म्हणून? नाही म्हणजे तुकडे तुकड्यात नको. बोलू का अभ्याशी? सांगू का त्याला? त्याला माहित नाही. त्याला वाटत असेल की देऊ की, लग्नाच्या आधी द्यायची बोली झाली म्हणून निवांत असेल. उद्या जीवाचं रान करण, ऍडव्हान्सचे पैसे जमा करण मी. काही झालं तरी लतीच्या हातावरची मेहंदी नाही पुसू देणार. माझ्या चुकीची शिक्षा तिला नाही भोगू देणार. पण बापूंना झोप लागत नाही.
पाहुणे इथे सारखे पैसे पैसे करतायत. सांगू का अभ्याला की उद्याची वाट बघू? म्हणाला उद्या देतो तर देईलच, तो देणारच. तेवढा ओळखते मी त्याला. लतीचं लग्न थाटामाटात पार पडत.